आज सभागृहातले एक सदस्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा आपण निरोप समारंभ करतो। खरं म्हणजे मी असं म्हणेन की राजकारणामध्ये मतभेद असतात, अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका असतात, कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो, पण या पलीकडचं देखील एक नातं हे राजकारणामध्ये असतं आणि ते नातं असतं सहप्रवासाचं। त्यामुळे मला असं वाटतं की उद्धवजींसोबतचा प्रवास हा आमचा अनेक वर्षाचा राहिलेला आहे, अनेक वर्षाचे आम्ही सहप्रवासी राहिलो आणि निश्चितपणे अनेक चांगल्या गोष्टी समाजाकरता राज्याकरता एकत्रित करण्याची संधी देखील आम्हाला प्राप्त झाली। आणि मला असं वाटतं की एकूणच खरं तर उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। उद्धवजी तसे छायाचित्रकार आहेत आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो निष्णांत तज्ज्ञ सुप्रसिद्ध अशा प्रकारचे ते छायाचित्रकार आहेत। महाराष्ट्राच्या विविध छटा या उद्धवजींनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर या ठिकाणी कॅप्चर केले आहेत। मला असं वाटतं की गड किल्ले, निसर्ग, वारकरी परंपरा हे सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि ही सगळी फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांचं संवेदनशील मन हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्र देशा आणि पहावा विठ्ठल ही जी त्यांची कामं आहेत ती केवळ छायाचित्रण नाहीये, तर एक प्रकारे आपल्या संस्कृतीची जपणूक या माध्यमातून करण्याचं काम हे उद्धवजींनी केलंय आणि हे करण्याकरता खूप कष्ट देखील अनेक वेळा त्यांनी घेतले आहेत। मला असं वाटतं की जेव्हा वारीचे छायाचित्रण उद्धवजींनी केलं होतं त्यावेळी अतिशय रिस्क घेऊन हेलिकॉप्टरमधनं त्या ठिकाणी उघड्या दरवाजातनं फोटोग्राफी ही त्यांनी त्या काळामध्ये केली। अनेक वेळा जंगलांमध्ये त्यांनी छायाचित्रण केलं आणि म्हणून ही एक आपला जो छंद आहे तो छंद त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासण्याचं काम हे त्यांनी केलं। राजकारणामध्ये आल्यानंतर देखील ते पक्षप्रमुख झाले। पक्षप्रमुख म्हणून जी काही त्या ठिकाणी संकट आली, संघर्ष होता, बराच काळ आम्ही सोबत त्या संकटातनं आणि संघर्षातनं पुढे गेलो। अर्थात माझा आणि त्यांची अधिक जवळीक ही 2010 नंतर आली आणि 14 नंतर अधिक आली, पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एक मैत्रीची भावना ही निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली आणि मी असं म्हणणार नाही की आज ती नाही, पण शेवटी त्यांच्या राजकीय भूमिका आहेत, आमच्या राजकीय भूमिका आहेत, त्यामुळे आता त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या। त्यामुळे पण एक गोष्ट मला या निमित्ताने निश्चितपणे सांगायची आहे की राजकारणामध्ये काम करत असताना अनेक वेळा मी हे बघितलं की एखादा निर्णय घेत असताना त्याच्या परिणामांची त्यांनी चिंता केली नाही आणि विशेषतः
एक जो गुण म्हणजे त्यांची शिवसेना असो की आमच्या शिंदे साहेबांची शिवसेना असो, जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी एक राजकारणात वेगळा पायंडा पाडला की सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील, ज्याला राजकीय चेहरा नाही अशा व्यक्तीला देखील राजकीय चेहरा देणं आणि त्यातनं राजकीय नेतृत्व उभं करणं, मला असं वाटतं की हा जो गुण आहे हा निश्चितपणे शिकण्यासारखा आहे. बाळासाहेबांनी निश्चितपणे तो गुण आपल्या सर्वांना दिला, उद्धवजींनी जोपासला. आज शिंदेसाहेब देखील आपण जर बघितलं तर राज्यसभेच्या यावेळच्या निवडणुकीत त्यांनी ते जपण्याचंच काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ते मी उद्धवजींनाच देईल. मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की मिश्किलपणा असतो, अनेक वेळा सहजतेनं, म्हणजे त्यांची जी काही भाषणाची पद्धत देखील आहे ही देखील अतिशय सहजतेनं बोलण्याची किंवा एखाद्या संवादाची अशा पद्धतीनं ते या ठिकाणी सातत्याने बोलताना आपल्याला दिसतात. अनेक वेळा ते भिडताना दिसतात, खूप जोरदार अटॅक करताना दिसतात, जोरदार प्रतिवाद करताना दिसतात, पण त्याचा मूळ स्वभाव तो नाही आहे. त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो मला असं वाटतं की थोडा शांत आहे, संयमी आहे, संबंध ठेवण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. पण राजकारणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आवेश आणावा लागतो, त्याप्रमाणे तो आवेश देखील आणताना आपण त्यांना पाहतो. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट निश्चितपणे अशी वाटते की आता या सभागृहामध्ये ते 6 वर्ष होते, कदाचित त्यांनी ठरवलं तर पुढच्या वेळेसही ते 6 वर्ष या ठिकाणी येतील. पण उद्धवजी, आम्हाला या सभागृहात तुमच्या कोट्या कमी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेतला आणि पुढच्या वेळेस पुन्हा आलात तर जरा जास्त कोट्या तुमच्या आम्हाला या सभागृहात ऐकायला मिळाव्यात, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता खरं तर आम्ही एकत्रित होतो, आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा आज पुन्हा नाही, पुन्हा येईन माझा आहे, पुन्हा भेटू, नाही ते तर भेटूच, त्याला काय. त्यामुळे आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. डॉक्टर नीलमताई गोरे विधान परिषदेच्या उपसभापती आणि ज्येष्ठ नेत्या. खरं म्हणजे नीलमताई डॉक्टर आहेत, लेखिका आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि महिलांच्या विषयांवर सातत्याने झटणाऱ्या त्या आहेत. एक मोठी विचारांची, साहित्यिकांची पार्श्वभूमी असलेल्या नीलमताई या सातत्याने सामान्य महिलांकरता झटत असलेल्या आपण त्या ठिकाणी बघितल्या. आणि जे काही विचारवंत आहेत त्या विचारवंतांच्या शृंखलेला बळकटी देणाऱ्यांपैकी म्हणून आपण नीलमताईंकडे त्या ठिकाणी पाहतो. खरं तर एक आमदार म्हणून काम करण्यापेक्षा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नीलमताई सातत्याने काम करतात आणि कुठेही एखादी घटना घडली, सामाजिक असेल किंवा महिलांच्या प्रती असेल, त्या ठिकाणी नीलमताई पोचतात.
पोचून त्या ठिकाणची परिस्थिती हाताळतात, त्या संदर्भात त्या व्यक्तीचा आवाज हा शासनाकडे पोचला पाहिजे याकरता त्या सातत्याने प्रयत्न करतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक वेगळी प्रतिमा, एक ज्या काही आमच्या महिला नेत्या आहेत त्या नेत्यांमध्ये एक वेगळी प्रतिमा असलेल्या नेत्या म्हणून नीलमताईंकडे आपण पाहतो. खरं म्हणजे पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे त्या मातीचा जो काही सुगंध आहे तो त्यांच्या कार्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. अभ्यास आणि संवेदनशीलता हे दोन गुण जे त्यांच्याकडे आहेत ते निश्चितपणे शिकण्यासारखे आहेत. आणि कुठलीही गोष्ट समजून घेऊन त्या विषयावर आपलं मत मांडणं, त्या संदर्भात आकलन करणं हे सातत्याने ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या एक प्रभावी लेखिका देखील आहेत आणि यासोबत घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा ज्या विविध गोष्टींनी महिला प्रताडित होतात अशा सगळ्या महिलांना न्याय मिळवून देण्याकरता हक्काचं घर म्हणून नीलमताईकडे पाहिलं जातं. त्यांनी जवळपास 5,000 पेक्षा जास्त महिलांना स्वतः कायदेशीर मदत ही त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे. कुठलीही घटना असो, म्हणजे लातूरचा भूकंप असो, गुजरातमधला भूकंप असो, मुंबईतला बॉम्बस्फोट असो, अशा प्रत्येक संकटामध्ये नीलमताई सातत्याने पुढे असतात. त्या ठिकाणी स्वतः जाऊन जे काही आपल्याला करता येईल ते करण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यांनी विधान परिषदेमध्ये आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं नवीन रेकॉर्ड केलेला आहे आणि पुढे अनेक रेकॉर्ड त्या करणार आहेत. पण विधानमंडळात त्या उपसभापती असल्या तरी आपल्याला व्याख्यान देतात, इथे असल्या तरी व्याख्यान देतात आणि याच्या व्यतिरिक्त त्या एक व्याख्यात्या म्हणून 1000 पेक्षा जास्त ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यान देण्याचं काम हे नीलमताईंनी केलंय आणि 6000हून अधिक चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याचा विक्रम हा खरं म्हणजे त्यांच्या नावाने आहे. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून असेल किंवा इतरही ज्या काही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत त्या अतिशय हिरिरीने त्या पार पाडत असतात. खरं म्हणजे उरल्या कहाण्या या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झालाय. नारी पर्व, माणूसपणाच्या वाटेवर, महिला आणि समाज, एक प्रवास संघर्षाच्या यासारखी अनेक पुस्तकं ही त्यांनी लिहिली आणि महिला प्रश्नांवरील कायदे, धोरणे आणि सामाजिक वास्तव या संदर्भात त्यांनी अतिशय सखोल लेखन केलंय. अनेक देशांचा प्रवास हा त्यांनी केलाय आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की या सभागृहामध्ये सभागृहाचा उपयोग सार्थक कामाकरता करणाऱ्या सदस्यांपैकी एक नीलमताई आहे. त्यांना मी पुढील आयुष्यासाठी आणि खूप शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य आपल्याला लाभावं आणि अर्थातच बाजूला नेते बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या साक्षीने तुम्हाला शुभेच्छा देतो. पुनरागमनायच रस्ता इकडनं आहे पण शुभेच्छा आमच्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुमच्या कार्याचा गौरव होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. श्री अमोल मिटकरी हे खरं म्हणजे एक व्याख्याते म्हणून आणि शाहू फुले आंबेडकर हा जो विचारांचा वारसा आहे तो वारसा सातत्याने प्रखरपणे मांडणारे अशा प्रकारचे एक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. खरं म्हणजे सामाजिक चळवळीतल्या एका नेत्याला स्वर्गीय अजितदादांनी या ठिकाणी हेरलं. त्यांचं नेतृत्व हे त्या ठिकाणी एक प्रकारे ग्रूम केलं आणि मग या सभागृहामध्ये आणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची जी काही एक झलक आहे ती दादांमुळे मिळाली. आणि खरं तर आत्ताच शिंदे साहेबांनी जसं सांगितलं की दादा गेल्यानंतर त्यांचं जे हळवं रूप आहे ते देखील आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यांना गायनाचाही छंद आहे आणि खरं म्हणजे ते फार गाताना दिसत नाहीत पण मला असं वाटतं की
गायनापेक्षाही प्रबोधनपर व्याख्यानं करणं हा त्यांचा एक छंद राहिलेला आहे. त्यांना सावित्रीबाई फुले कार्यगौरव पुरस्कार, भीमरत्न पुरस्कार, मित्ररत्न अशा अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. या सभागृहातही विविध सामाजिक विषयांवर अतिशय परखडपणे त्यांनी आपली बाजू मांडली आहे आणि विदर्भामध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान देखील आपल्या या कार्याने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे अमोलजी, आपल्या या आक्रमक शैलीला मी खूप शुभेच्छा देतो. आपल्याला भरपूर मोठं अजून राजकीय आयुष्य आहे, त्याकरता मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि आपलं जे काही नेतृत्व आहे ते असंच पुढे जात राहो, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशा प्रकारची आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. शशिकांतजी शिंदे, जसं आत्ताच एकनाथरावांनी सांगितलं की साताऱ्याच्या मातीतून तयार झालेला पैलवान म्हणून शशिकांतजींना आपण सगळे ओळखतो आणि निश्चितपणे त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून एक स्वतःचं नेतृत्व उभं केलं. विशेषतः माथाडी आणि कामगार चळवळीत एक मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे आणि सातत्याने संघटना चालवायची, अधिकारांकरता लढायचं, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी देखील गेल्या काही वर्षाच्या मी जे काही त्यांच्यासोबत सातत्याने माझ्या चर्चा होतात किंवा अनेक वेळा शिष्टमंडळात आम्ही भेटतो, तर गेल्या 10 वर्षातला माझा अनुभव आहे की शशिकांतजी हे आपल्या विषयांकरता आग्रही असतात, पण त्याचसोबत राज्याची परिस्थिती काय आहे, राज्याच्या हिताचं काय आहे हे समजून घेण्याची मानसिकता देखील शशिकांतजींची मी नेहमी पाहिली आहे. आणि मला असं वाटतं की कामगार नेते हे टोकाचे आग्रही असले पाहिजेत, पण टोकाचा आग्रह असताना त्या ठिकाणी सिस्टीम कोलॅप्स होणार नाही अशा पद्धतीनं हे काम झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशाच पद्धतीचं काम त्यांचं आपण पाहिलेलं आहे. खरं तर खालच्या सभागृहामध्ये 4 टर्म ते त्या ठिकाणी निवडून आले आणि आता वरच्या सभागृहाचा देखील त्यांनी अनुभव घेतलाय. त्यांनी जलसंपदाचे मंत्री म्हणून देखील त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांना देखील 2004-05चा उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा प्राप्त झालाय. खरं तर 1990 पासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्व कार्यांमध्ये ते सहभागी राहिले आणि वेगवेगळ्या युनियनची स्थापना करणे किंवा काही युनियन्समध्ये जी एक मोठी त्या ठिकाणी परंपरा आहे ती परंपरा निभवणे हे काम त्यांनी केलं आणि म्हणून साताऱ्यासोबत नवी मुंबई हे देखील त्यांचं कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. त्याही ठिकाणी मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं काम हे सातत्याने सुरू असतं आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांकरता सातत्याने ते आग्रही भूमिका घेत असतात. एखादा कायदा आला, एखादा नियम झाला, एखादा निर्णय झाला की अतिशय हिरिरीने त्या विषयात कामगार हिताचं काय आहे हे मांडण्याचं काम शशिकांतजी या ठिकाणी करत असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सामान्य माथाडी कामगाराचा आवाज म्हणून या सभागृहामध्ये शशिकांतजी एक प्रकारे नेतृत्व करत असतात. त्यांच्याकडे खरं तर बाकीही जे काही म्हणजे शेतीसारखे विषय असतील किंवा इतर विषय असतील त्यातही त्यांना अतिशय चांगली माहिती आहे आणि त्या सगळ्या विषयात देखील ते सातत्याने काम करत असतात. माझी शशिकांतजी आपल्याला खूप माझ्या शुभेच्छा आहेत. आपण अशाच प्रकारे ही जी काही कामगार चळवळ आहे ती उत्तमपणे चालवत राहावी आणि आता ज्या काही अर्थव्यवस्थेच्या नवीन गरजा आहेत त्या गरजा ओळखून कामगारांच्या हिताकरता पण अर्थव्यवस्था चालली पाहिजे अशा दृष्टीनं कसं कार्य करता येईल याकरता तुमचं सहकार्य हे आम्हाला नेहमीच मिळत राहील ही मला अपेक्षा आहे. तुमच्यासारखा एक आक्रमक आणि अभ्यासू नेता या सभागृहामध्ये आपण अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला देखील मी भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला उत्तम आरोग्य मिळावं आणि आपल्यालाही भविष्यात नेतृत्वाची वेगवेगळी संधी मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. राजेशजी हे खरं म्हणजे जालना जिल्ह्यातले मराठवाड्यातले आहेत. मराठवाड्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, सहकाराचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय. महाविद्यालयीन जीवनापासनं एक संघटक म्हणून त्यांनी कार्य केलं आणि संघटनेचा एक मोठा अनुभव त्यांना आहे. विशेषतः महाविद्यालयीन जीवनात एक युवक नेते म्हणून
विद्यार्थी चळवळ करणे, आंदोलनं करणे, त्यामध्ये ते खूप सक्रिय राहिले. खरं तर त्यांचा मूळ जो पेशा आहे तो शिक्षकाचा आहे, पण त्यांनी विविध संघटनांमध्ये अतिशय चांगलं काम केलं. सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि सहकार या चारही क्षेत्रांमध्ये विविध संस्थांमध्ये ते काम करतात. त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या ठिकाणी जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ असेल, बंजारा क्रीडा शिक्षण मंडळ असेल, सुधाकरराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ असेल, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल, मागासवर्गीय दूध उत्पादक संस्था असेल, मंठा फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, किंवा अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी हे कार्य केलं. आणि शैक्षणिक कार्य करतानाच त्यांना राजकारणाची गोडी लागली आणि त्यातनं त्यांची जी काही राजकीय कारकीर्द आहे ही जिल्हा परिषदेतनं सुरू झाली आणि त्यानंतर या सर्वोच्च सभागृहापर्यंत ते पोहोचले. विधिमंडळामध्येही विविध समित्यांचं प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. बंजारा समाजामध्ये एक अतिशय ज्याला आपण या ठिकाणी आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. त्यांना अनेक पुरस्कार देखील या ठिकाणी मिळाले आणि विशेषतः मराठवाडा भूषण पुरस्कार या पुरस्काराने देखील त्यांचा गौरव करण्यात आला. त्यामुळे त्यांचं देखील मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनाही उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांना देखील चांगलं राजकीय नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना करतो. संजय केणेकर खरं म्हणजे एक अतिशय धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. अनेक वर्ष आमच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि जे काही कामगारांचं क्षेत्र असेल, वंचितांचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये धडपडणारा, संघटन करणारा अशा प्रकारचा नेता म्हणून त्यांच्याकडे आपण बघू शकतो. खरं म्हणजे अतिशय संघर्षमय बालपणातनं वर आलेले आणि लहानपणापासून आपल्या कुटुंबाला हातभार लावत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. अगदी सकाळी वृत्तपत्र वाटायचं आणि रात्री नारळ विक्री करायची अशा देखील परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःच्या आयुष्याची वाटचाल ही स्वतःच्या भरोशावर त्या ठिकाणी उभी केली. महाविद्यालयीन जीवनामध्येच संजय केणेकर हे या सगळ्या राजकीय जीवनात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि त्यानंतर वर्षानुवर्ष निष्ठेने काम करत मोर्चे, आंदोलन, जनताच्या प्रश्नाकरता सातत्याने लढा द्यायचा. अवघ्या 23व्या वर्षी ते नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आले. उपमहापौर म्हणून, गटनेता म्हणून, नगरसेवक म्हणून 15 वर्ष त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी ही त्या ठिकाणी पार पाडली. भारतीय बहुजन कामगार महासंघ त्यांनी स्थापित केला आणि मराठवाड्यामध्ये अतिशय मोठा विस्तार या संघटनेचा त्यांनी केला. यासोबत कामगार संघटनेचं कार्य करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठा प्रवास केला, लोक जोडली, सगळीकडे मोठ्या प्रमाणात संघटना उभ्या केल्या. त्यांना मराठवाडा गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सभापतीपदी देखील काम करण्याची संधी मिळाली. त्याही वेळेस अतिशय वेगानं विकास कामांना गती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संजय केणेकर हे स्पष्ट वक्तेपणाबद्दल त्या ठिकाणी ओळखले जातात आणि त्यासोबत कोणामध्ये संघटन कौशल्य असते ते तर त्यांच्यात आहे, पण त्यांच्यामध्ये आंदोलन कौशल्य आहे. कुठल्याही आंदोलनामध्ये जर संजय केणेकर असतील तर त्या आंदोलनामध्ये पोलिसांची लाठी चालल्याशिवाय ते आंदोलन पूर्ण होऊ शकत नव्हतं आणि लाठी खाल्ल्याशिवाय संजय केणेकर परत जात नव्हते आणि संजय केणेकरांचा लाठी खातानाचा फोटो आल्याशिवाय दुसऱ्या दिवशीचं वृत्तपत्र हे छापलं जात नव्हतं. अशा पद्धतीनं आंदोलनाची ज्यांची एक मोठी त्या ठिकाणी कौशल्य आहे, पण त्यासोबत वाचन, लेखन, अभिनय हे देखील खरं म्हणजे त्याचंही त्यांना उत्तम जाण आहे अभिनयाची, आणि पण ते राजकारणात अभिनय करत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय दमदार अशा प्रकारचा आणि ज्यांनी जीवनभर कार्यकर्ता पण जपलं. संजय केणेकर इतक्या जबाबदाऱ्या मिळाल्यावरही कधी नेते झाले नाहीत, ते नेहमी कार्यकर्तेच राहिले. अशा प्रकारच्या संजयजींना देखील त्यांच्या भावी आयुष्याकरता मी अतिशय मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे दादारावजी केचे, खरं म्हणजे दादारावजी केचे हे भारतीय जनता पक्षाचे एक जुने जाणते अशा प्रकारचे नेते आहेत. अतिशय संघर्ष करणारे, आक्रमक,
शेतकरी असतील किंवा सहकाराचं क्षेत्र असेल, जिनिंगचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या मेहनतीने उभे राहिलेले दादाराव केचे आहेत. खरं तर या संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या काळामध्ये काँग्रेसचा प्रचंड पगडा होता, वर्धा जिल्हा आम्ही असं मानायचो की दगडी उभा केला काँग्रेसच्या नावाने तरी निवडून येतो, अशा काळामध्ये दादारावांचं नेतृत्व हे या जिल्ह्यामध्ये अत्यंत संघर्षातनं उभं राहिलं. त्यांनी भाजपचे ते 1994 साली वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आणि तेव्हापासून त्यांनी संघटन मजबूत केलं. त्यापूर्वी जवळपास 10 वर्ष ते आर्वी नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून 85 ते 95 या कालावधीमध्ये होते आणि त्यातनं लोकसेवेचं काम त्यांनी चालू केलं. 2009 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये अगदी अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये पुन्हा दादारावांनी 2014 ते 19 दादाराव जरी आमदार नव्हते तरी मी मुख्यमंत्री होतो. माझ्या कार्यालयामध्ये सर्वाधिक पत्र देणारा जर कोणी नेता असेल तर ते दादाराव होते आणि एखादा आमदार जेवढा पाठपुरावा करेल तेवढा पाठपुरावा दादाराव प्रत्येक गोष्टीचा करायचे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा 2019 साली ते अतिशय चांगल्या मताने निवडून आले आणि त्यांनी त्या आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम हे केलं. नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांचं काम चांगलंच होतं, पण आम्ही एक तरुण नेतृत्व आणण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचं कार्य जे त्यांनी इतके वर्ष केलेलं आहे ते पाहता पक्षाने निर्णय घेतला की दादारावांना विधान परिषदेवर पाठवलं पाहिजे. आणि दादाराव हे अविरत काम करणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. थोडे दादाराव आक्रमक जास्त आहेत कधी कधी, पण ते नाही, ते तसेच आहेत, म्हणजे वरून गरम दिसतात पण थंडही लवकर होतात. त्यामुळे त्यांची जी काही ती आक्रमकता आहे ती तुम्ही समजून घेतली की मग दादाराव, आणि शेवटी इतके वर्ष पक्षाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना ती शिस्त देखील नीट माहिती आहे. आणि मला असं वाटतं की विशेषतः माझ्याकडे असेल किंवा गडकरी साहेबांकडेही दादाराव गेले आणि काम झालं नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे त्यांनी अनेक रस्ते, पूल गडकरी साहेबांच्या मागे लागून वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आर्वी मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं कार्य हे त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून दादारावांचं या ठिकाणी खरं तर अजून जी काही काम करण्याची त्यांची ताकद आहे ती अजून अनेक वर्ष आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांना उत्तम संधी मिळत राहील आणि त्यांचं जे नेतृत्व आहे ते असंच पुढे जात राहील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. मी दादारावांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. संदीप दिवाकरराव जोशी, संदीप आज या ठिकाणी नाही, ते काही कारणाने आजारी आहेत, पण संदीप दिवाकरराव जोशी हे देखील अतिशय बालवयापासनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून, त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. नागपूरमध्ये महानगरपालिकेत अनेक वर्ष ते निवडून आले. महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून, महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं. आणि एक संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक ज्याला कुठलाही कार्यक्रम दिला तर तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं ते करतात. नागपूरमध्ये आमच्या गडकरी साहेबांचा अतिशय फ्लॅगशिप 2 कार्यक्रम होतात, सांस्कृतिक महोत्सव आणि क्रीडा महोत्सव, ज्याच्यामध्ये जवळपास विदर्भातनं 20-25 हजार लोक येतात. हे सगळे कार्यक्रम आयोजित करण्याचं काम हे संदीपजींचं असतं. नुकतंच त्यांनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं डायग्नोस्टिक सेंटर सुरू केलं. त्याच्यापूर्वी अनेक वर्ष नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये, मेयोमध्ये ते त्या ठिकाणी दीनदयाल थालीच्या नावाने उपक्रम चालवतात आणि 10 रुपयामध्ये सगळ्यांना जेवण, जे काही तिथे लोक असतील किंवा त्या ठिकाणी येणारे गोरगरीब असतील त्यांना ते जेवण देण्याचं काम करतात. महापौर म्हणूनही त्यांनी एक अतिशय वेगळी अशा प्रकारची आपली प्रतिमा ही त्या ठिकाणी तयार केली आणि एक ऍक्टिव्ह महापौर म्हणून, एक ज्याला म्हणतो वेगवेगळ्या योजना राबवणारा महापौर म्हणून संदीपजींनी एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, नाट्य क्षेत्र असो, गायनाचं क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, या विविध क्षेत्रांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन हे सातत्याने ते करतात. गुढीपाडव्याला पश्चिम नागपुरातली सगळ्यात मोठी जी काही नववर्षाची मिरवणूक असते ती मिरवणूक काढण्याचं काम ते करतात.
आणि हे सगळं करत असताना त्यांचा मूळ पिंड हा एक ज्याला आपण म्हणू शकतो की एका संघटकाचा किंवा एका समाजसेवकाचा आहे. त्यामुळे कोविड झाल्यानंतर कोविडमध्ये ज्या लोकांचे आई किंवा वडील वारले किंवा जे अनाथ झाले अशा हजारो मुलांना संदीपजींनी त्या ठिकाणी दत्तक घेतलं, त्यांची व्यवस्था केली, त्यांच्या घरची व्यवस्था केली, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, त्याकरता एक मोठं कार्य उभं केलं. अनाथ मुलांकरता देखील वेगवेगळ्या प्रकारची कार्य त्यांनी उभी केली आणि म्हणून एक संवेदनशील नेता म्हणून त्यांच्याकडे आपण बघत असतो. आणि आज त्यांना देखील या ठिकाणी खरं म्हणजे त्यांनाही भरपूर काळ ते यापुढेही राजकारणामध्ये वेगवेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. पण आता हा जो सदस्य काळ आहे त्यांचा तो संपलेला असल्यामुळे त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आज त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते या ठिकाणी आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना लवकर काय म्हणतात त्याला स्वास्थ्य लाभ हो अशा प्रकारची मी या ठिकाणी एक शुभकामना त्यांना देतो. विजयसिंग मोहिते पाटील रणजितसिंग मोहिते पाटील हे एक युवा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये उदयाला आले आणि मोहिते पाटील परिवार जो मला असं वाटतं की एक फार मोठे एक इतिहास असलेला अशा प्रकारचा महाराष्ट्रातला परिवार ज्यांनी सहकाराच्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात अतिशय मोठं मोलाचं काम केलं आहे. त्या परिवारामधले एक युवा सदस्य म्हणून रणजितदादांकडे पाहिलं जातं. त्यांनी या ठिकाणी राज्यसभेचे खासदार म्हणून इकडे आमदार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं. एक अतिशय रुबाबदार अशा प्रकारचे फिजिकली फिट अशा प्रकारचे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचा जन्म हा कोल्हापुरातला आहे, त्यामुळे एक त्यांच्या व्यक्तिमत्वातही एक भारदस्तपणा आहे. आणि अर्थातच कैलासवासी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा मिळाल्यामुळे मला असं वाटतं की एक त्यांच्यामध्ये उपसत अशा प्रकारचा राजकीय गुण हा आपल्याला पाहायला मिळतो. शेती, सहकार, शिक्षण, कृषी प्रक्रिया उद्योग या सर्व गोष्टींमध्ये ते सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह दिसतात. विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून एक मोठी चळवळ चालवताना ते आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष, संचालक अशा वेगवेगळ्या कॅपॅसिटीत त्यांनी काम केलंय. दूध संस्था, कुक्कुटपालन, फलोत्पादन, रेशीम उद्योग अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळं करत असताना अतिशय लोकांशी संबंध ठेवणारे ते आहेत. राजकारणामध्ये तर ते आहेतच, पण ते राजकारणात नसते तर खेळाचं मैदान देखील त्यांनी निश्चितपणे गाजवलं असतं. एक उत्तम खेळाडू ते आहेत. मला असं वाटतं की त्यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रातही उत्तम कार्य केलेलं आहे. मायकल जॅक्सन लांडलं होतं. खो खो, कबड्डी, आट्यापाट्या या सर्व खेळांना प्रोत्साहन ते देत आले आहेत. त्यांनी ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन तर्फे मुंबई येथे जागतिक स्तरावर मिस्टर युनिव्हर्स आणि मिस्टर वर्ल्ड या बॉडी बिल्डिंग स्पर्धांचं देखील आयोजन केलं. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, महर्षी जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन या विविध संस्थांशी त्यांचा एक जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि महिला विद्यार्थी यांच्याकरता गायन, वादन, लोककला, नाटक इत्यादी स्पर्धांचं आयोजन देखील ते करत असतात. माळशिरसला जो काही एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने ते योगदान देत असतात. आणि त्यांना देखील फोटोग्राफीची, पर्यटनाची मोठी आवड आहे. हे दोन्ही छंद ते सातत्याने जोपासत असतात. त्यामुळे अशा प्रकारे एका युवा नेत्याला या ठिकाणी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनाही अशाच प्रकारे उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांनी राजकारणामध्ये यापुढे देखील विविध पदांवर काम करावं अशा प्रकारच्या त्यांना देखील मी शुभेच्छा देतो.